मॉर्निंग फ्रेंड. आज आपण सोल्युशनचं पुढचं लेक्चर त्याला सुरुवात करत आहोत. आजच्या पॉईंटमध्ये आपल्याला इलिव्हेशन बॉइलिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन ह्या पॉईंटला सुरुवात करायची आहे. इट इज द सेकंड कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ द सोल्युशन. मागच्या लेक्चरला आपण कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टी काय आहे त्याचा विचार केला. 4 कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टी आहेत: वेपर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन, फ्रीजिंग पॉईंट डिस्पर्शन आणि ऑस्मोटिक प्रेशर. अशा 4 कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टी आहेत. त्यातली लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हे आपण मागच्या तासाला बघितले. आजच्या तासाला आपण बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन और इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट या मुद्द्याला सुरुवात करणार आहोत. त्याच्या अगोदर बॉइलिंग पॉईंट म्हणजे नेमकं काय हे आपलं मागच्या वर्षी झालेलं आहे. तरीसुद्धा मी इथं तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे की बॉइलिंग पॉईंट काय आहे, नेमकं बॉइलिंग पॉईंट कशाला म्हणायचं. आपण जनरली जर तुम्हाला विचारले, डेफिनेशन विचारले की तुम्ही काय म्हणतात, हे बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय आहे, हे ज्या लिक्विड आहे त्या लिक्विडचं कन्वर्जन हे टेम्परेचर आपलं गॅसेसमध्ये होतं त्याला आपण बॉइलिंग पॉईंट म्हणतात. ओके, वितळण आपलं वाफेमध्ये रूपांतर होणं नॉट. पण ॲक्च्युली तसं नाही आहे बॉइलिंग पॉईंट. बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय तुमचं इथं की जे काही व्हेपर प्रेशर आहेत, जे लिक्विड व्हेपर प्रेशर क्रिएट करते ते आपण बघितलं काल की कोणतंही लिक्विड जे ते व्हेपर प्रेशर क्रिएट करणार आहे आणि ते व्हेपर प्रेशर ह्या इक्वल टू असणार आहेत अप्लाइड प्रेशरच्या. आणि जर आपण ओपन वेसलचा विचार केला तर ओपन वेसलचा विचार करता त्या अप्लाइड प्रेशर हा तुमचा इक्वल टू आहे 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता बघा थोडंसं एक्झाम्पल मी सांगतो, एक डेफिनेशन बघू आणि पुढच्या काही गोष्टी अजून इलॅबोरेट करून सांगतो. बघा काय सांगितलं त्यांनी, बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड इज द टेम्परेचर ॲट विच इट्स व्हेपर प्रेशर इक्वल टू अप्लाइड प्रेशर. मी आताच तुम्हाला सांगितलं. काय सांगितलं की बॉइलिंग पॉईंट काय तुमचं, द टेम्परेचर, सगळ्यात महत्त्वाचं काय, टेम्परेचर ॲट विच, एनी टेम्परेचर ॲट विच असं म्हणा तुम्ही, एनी टेम्परेचर ॲट विच इट्स वेपर प्रेशर. आता इट्स म्हणजे हा कशासाठी आला, लिक्विडसाठी. इट्स वेपर प्रेशर इक्वल टू अप्लाइड प्रेशर. अप्लाइड प्रेशर, आता हा अप्लाइड प्रेशरच्या ऐवजी तुम्ही 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा शब्द वापरला असेल. तो का वापरला आहे तेही सांगतो तुम्हाला. 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय आहे तर लक्षात घ्या इथं, फॉर लिक्विड इन ओपन कंटेनर द अप्लाइड प्रेशर इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. जर आपण ओपन वेसलचा जर विचार केला तर जो काही तुमचं ओपन वेसल असेल, ओपन कंटेनर असेल, तिथं जर अप्लाइड प्रेशरचा जर विचार केला ते अप्लाइड प्रेशर तुमचं इक्वल टू कशाच्या, ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या आहेत. आता फॉर एक्झाम्पल वॉटर आहे. वॉटरचं बॉइलिंग पॉईंट ओपन ह्या डेफिनेशननुसार तो 100 डिग्री सेल्सिअस आहे. ओके, काहीच डाऊट नाही याच्यामध्ये की वॉटरचं बॉइलिंग पॉईंट हे 100 डिग्री सेल्सिअस आहेत. केव्हा, ज्यास आपण ही डेफिनेशन अप्लाय करणार. काय डेफिनेशन अप्लाय करणार, बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर इज द टेम्परेचर ॲट विच इट्स वेपर प्रेशर इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर, असं मी तिथं डेफिनेशन करतो. ठीक आहे, या अप्लाइडच्या ऐवजी ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे सांगतो मी तुम्हाला तिथं. पण हे जे काही बॉइलिंग पॉईंट आहेत, हा बॉइलिंग पॉईंट पाण्याचा कमी होतो, तो येतो तुमचं 70 डिग्री सेल्सिअसपर्यंत येतो आहे व्हेन वी यूज द प्रेशर कुकर. प्रेशर कुकरचा ज्यावेळेस आपण वापर करतो आहे तर त्यावेळेस तेच जे काही पाणी आहे ते पाणी बॉईल जे 100 डिग्री सेल्सिअसला होतात नॉर्मल कंडिशनला, जे काही ओपन वेसलमध्ये आहे, तेच पाणी जर आपण प्रेशर कुकरमध्ये टाकलं तर त्याची जी काही बॉइलिंग पॉईंट आहे तो बॉइलिंग पॉईंट तुमचा कमी होतो आहे, तो होतो आहे तुमचा 70 डिग्री सेल्सिअस. का तर प्रेशर कुकरमध्ये जे काही अप्लाइड प्रेशर आहेत तो अप्लाइड प्रेशर हा जास्त असणार आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा. मग त्याच्या इक्वल टू व्हायला, त्या वेपर प्रेशरला त्याच्या इक्वल टू व्हायला फारसा वेळ लागत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याचं जे काही बॉइलिंग पॉईंट आहे ते बॉइलिंग पॉईंट कमी होते. हे प्युअर वॉटरच्या संदर्भात सांगतो आहेत. ओके, इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. आता इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट ही कन्सेप्ट थोडीशी वेगळी आहे. मी आता जे सांगितलं त्याच्यापेक्षा वेगळी कन्सेप्ट आहे. नाहीतर त्याच्यामध्ये तुम्ही गफलत होऊ देऊ नका. त्याच्यामध्ये ती थोडीशी कन्सेप्ट वेगळी आहे ती. ओके, काय कन्सेप्ट आहे त्याचाही आपण इथं विचार करू. बघा त्यांनी काय सांगितलं, पुढे काय सांगितलं, इट हॅज बीन फाउंड दॅट बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट इज इलिव्हेट बाय डिझॉल्विंग अ नॉन व्होलाटाईल सोल्यूट इन टू इट. आता हाही मुद्दा महत्त्वाचा याच्यामध्ये. काय सांगितलं त्यांनी, महत्त्वाचा मुद्दा काय सांगितलं, बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट इज इलिव्हेट दॅट मीन्स टू इन्क्रीज.
त्याचा अर्थ काय होतो आहे, तुमचं इलिवेटचा अर्थ काय होतो, इन्क्रीज, इलिव्हेशन आहे ते वाढ, त्याच्यामध्ये झालेली वाढ म्हणतो आपण त्याला, ग्रोथ म्हणतो त्याला. ओके. मग आता काय सांगितलं त्यांनी की जो काही तुमचं सॉल्वंट आहे त्या सॉल्वंटचं बॉइलिंग पॉईंट हा वाढलेला आहे. समजा एखादा तुमचा सॉल्वंट आहे, त्या सॉल्वंटचं बॉइलिंग पॉईंट हा तुमचा आपण पाण्याचाच कन्सिडर करू. पाण्याचं जे काही बॉइलिंग पॉईंट आहे, प्युअर पाण्याचा बॉइलिंग पॉईंट हा काय तुमचा 100 डिग्री सेल्सिअस आहे. आता ह्या पाण्यामध्ये जर आपण ह्या पाण्यामध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट जर डिझॉल्व केला, नॉन व्होलाटाईल सोल्यूट आपण त्याच्यामध्ये डिझॉल्व केला, तर हे जे काही 100 डिग्री सेल्सिअस पाणी आहे, टेम्परेचर आहे, त्या टेम्परेचरला पाणी बॉईल न होता तो इन्क्रीज झालेला असणार आहे. 100 प्लस एक्स डिग्री सेल्सिअसने. आणि हा एक्स डिग्री सेल्सिअसने जे इन्क्रीज झालेलं आहे त्यालाच म्हणतो आपण इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. इलिव्हेट होतो, वाढतोय तो. का वाढतोय? का तो प्युअर सॉल्वंटचा जे काही बॉइलिंग पॉईंट आहे त्याच्यापेक्षा सोल्युशनचं बॉइलिंग पॉईंट हे जास्त काय आहेत त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला ह्या पॉईंटमध्ये डिस्कशन करायचं आहे. इलिव्हेट होतं. ओके. मग आता हा इलिव्हेट कशा पद्धतीने होईल, काय रिझन आहे त्याच्यामागे, काय काय कन्सेप्ट आहेत ते आपण एक एक कन्सेप्ट इथं बघू. काय सांगितलं त्यांनी, सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलाटाईल सोल्यूट बॉईल ॲट टेम्परेचर हायर दॅन द बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट. म्हणजे काय सांगितलं त्यांनी की जे काही तुमचं सोल्युशन आहे त्या सोल्युशनचं बॉइलिंग पॉईंट हे जास्त असणार आहे. कशापेक्षा जास्त असणार आहे, तर जे आपण प्युअर सॉल्वंट आहे त्या प्युअर सॉल्वंटपेक्षा ज्याच्यामध्ये आपण ते ज्याचं सोल्युशन आपण बनवतोय. जसं तुम्हाला पाणी सांगितलं, पाण्याचं जर 100 डिग्री सेल्सिअस बॉइलिंग पॉईंट आहे, तर त्याच्यापासून बनवलेलं सोल्युशन आपण समजा त्याच्यामध्ये साखर टाकली किंवा मीठ टाकलेलं आहे, आपण साखरेचा विचार करू, तर साखरेचा विचार करता त्याच्यामध्ये ते जे काही बॉइलिंग पॉईंट आहे त्या साखरेच्या पाण्याचं, तर तो जास्त असणार आहे. कशापेक्षा? पाण्यापेक्षा जास्त असणार आहे. का जास्त असणार आहे त्याचं एक एक कारण आपण इथं बघू. इथं आता काय सांगितलं त्यांनी की बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन ॲज कन्सिक्वेन्स ऑफ वेपर प्रेशर लोअरिंग. म्हणजे हा इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट आणि लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हे एकमेकांना सपोर्ट करतात, कन्सिक्वेन्स करतात. ते एकमेकांशी कनेक्ट झालेले आहेत. कशा पद्धतीने कनेक्ट केलेले आहेत? ज्यांना लोअरिंग वेपर प्रेशर समजलं असेल त्यांना बॉइलिंग पॉईंट समजणं काही फारसं अवघड नाही आहे. बॉइलिंग पॉईंटचं इलिव्हेशन समजणं काही फारसं अवघड नाही आहे. काय सांगितलं त्यांनी बघा त्याच्यामध्ये, टू अंडरस्टँड इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट लेट अस कम्पेअर द व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन अँड दोज ऑफ प्युअर सॉल्वंट. आपल्याला कम्पॅरिझन करायचं आहे. कशाचं कम्पॅरिझन करायचं इथं, तर व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन आणि सॉल्वंटचं करायचं आहे. द व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन अँड ऑफ प्युअर सॉल्वंट आर प्लॉटेड ॲज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर ॲज शोन इन फिगर. आपण काल जे काही फिगर बघितली त्याच्यामध्ये बघितलं की ह्या जे काही वेपर प्रेशर आहे, ह्या वेपर प्रेशर कशा पद्धतीने कमी जास्त आहेत. किंवा अजून एक पुढची फिगर येते, त्या पुढच्या फिगरमध्येही तुम्हाला दाखवतो की हा बदल कसा झालेला असणार आहे. तो ग्राफ आहे, त्या ग्राफवरून त्या फिगरवरून तुम्हाला क्लिअर होईल की प्युअर वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन आणि वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट यांच्यामध्ये काय डिफरन्स आहेत, ते कशा पद्धतीने टेम्परेचरवरती डिपेंड करतात ते. ओके. सॉरी. बघा आता त्यांनी काय सांगितलं, इफ डेल्टा टी बी झिरो इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंटचं बॉइलिंग पॉईंट काय सांगितलं त्यांनी, टी बी झिरो इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट, while TB is the boiling point of solution. TB is the boiling point of solution. Okay, that means TB is greater than TB0. याचा अर्थ काय तुमचा, TB is greater than TB0. कारण असं का सांगतो आपण इथं, तर सोल्युशनचं बॉइलिंग पॉईंट हे तुमचं काय ग्रेटर आहे. कशापेक्षा? प्युअर सॉल्वंटच्या बॉइलिंग पॉईंटपेक्षा. म्हणून त्याच्यावरून आपण हा स्टेटमेंट केलेलं आहे. म्हणून आपण त्याच्यावरनं हे इक्वेशन म्हणू शकतो, असं म्हणू शकतो की TB इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन while TB0 इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट. सो वी कॅन से TB इज ग्रेटर दॅन TB0. बघा काय सांगितलं त्यांनी, द डिफरन्स बिटवीन द बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन अँड दॅट ऑफ सॉल्वंट ॲट एनी गिवन कॉन्स्टंट प्रेशर ॲट एनी गिवन कॉन्स्टंट टेम्परेचर.
जो काही प्रेशर आहे ते प्रेशर कसं असलं पाहिजे तुमचं, कॉन्स्टंट असलं पाहिजे. माझ्याकडनं टेम्परेचर हा शब्द चुकून बोलला गेलो. ॲट एनी गिवन कॉन्स्टंट प्रेशर इज कॉल्ड बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन. त्याला आपण काय म्हणतात, डिफरन्सला काय म्हणतात त्या विच इज डिनोटेड बाय डेल्टा टी बी. यांच्यातला डिफरन्स आपण कशाने दाखवून येतात, डेल्टा टी बी. डेल्टा टी बी इज इक्वल टू टी बी मायनस टी बी झिरो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते लक्षात घ्या तुम्ही याच्यात. नंतर ग्राफ आहे, त्या ग्राफवरनं आता तुम्हाला सांगितलं की त्या फिगरवरनं तुमच्या लक्षात येईल इथं सॉल्वंटचं वेपर प्रेशर, इथं क्लिअर होते तुम्हाला, ते काही गोष्टी क्लिअर होतील. सॉल्वंट, ह्या सॉल्वंट आहे, हे सोल्युशन आहे. तर सॉल्वंटच्या वेपर प्रेशर ह्या सोल्युशनपेक्षा वर आहे. याचा अर्थ काय आहे तुम्हाला, की सॉल्वंटच्या वेपर प्रेशर ह्या सोल्युशनपेक्षा कमी आहे. आपलं सॉल्वंटच्या वेपर प्रेशर हे सोल्युशनपेक्षा जास्त आहे आणि सोल्युशनच्या वेपर प्रेशर ह्या सॉल्वंटपेक्षा कमी आहेत. म्हणजे लोअर झालेलं आहे. या सॉल्वंटमध्ये आपण सोल्यूट ॲड केलं म्हणजे तुमचं सोल्युशन तयार झालं. इथं सोल्युशन कसं तयार होते तुमचं, इथं सॉल्वंट प्लस सोल्यूट, सॉल्वंट प्लस सोल्यूट असं तुमचं तो वेपर आपलं सोल्युशन तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याचे जे काही, आणि आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण सॉल्वंटमध्ये नॉन व्हॉलाटाईल सोल्यूट ॲड करतो त्यावेळेस वेपर प्रेशर तुमच्या ह्या कमी होतात. ही फिगरही तुम्हाला क्लिअर दाखवते येते की ॲट एनी टेम्परेचर ॲट एनी टेम्परेचर द वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट इज ग्रेटर दॅन द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑफ इट्स सोल्युशन. ओके, पुढे काय हे आपण बघू. याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी बघा, ॲट एनी टेम्परेचर द व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज लोअर दॅन दॅट ऑफ प्युअर सॉल्वंट. मी काय सांगितलं, मी शब्द असा वापरला तुम्हाला, ॲट एनी टेम्परेचर व्हेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट इज हायर दॅन द सोल्युशन, असं मी तुम्हाला शब्द वापरला. काही हरकत नाही, तसंही शब्द वापरला तसंही आपण स्टेटमेंट करू शकतो. बघा आता काय सांगितलं, देअर फॉर द व्हेपर प्रेशर टेम्परेचर कर्व ऑफ सोल्युशन सी डी लाईज बिलो दॅट ऑफ सॉल्वंट ए बी. ए बीपेक्षा सी डी हा तुमचा खालच्या बाजूला आहे, कारण तो इंडिकेट करतो आहे की वेपर प्रेशर हे सोल्युशनचं कमी आहे. कशापेक्षा, सॉल्वंटपेक्षा, असं ते तुम्हाला इंडिकेट करतं आहे. हा कर इंडिकेट करतो आहे इथं. द डिफरन्स बिटवीन टू वेपर प्रेशर इन्क्रीजेस ॲज टेम्परेचर अँड वेपर प्रेशर इन्क्रीजेस. यांच्यातला डिफरन्स आहे तो तुमचा वाढत जातो आहे. काय तुमच्यातला, यांच्यातला डिफरन्स बिटवीन द टू वेपर प्रेशर इन्क्रीजेस ॲज द टेम्परेचर अँड वेपर प्रेशर इन्क्रीजेस ॲज प्रिडिक्टेड बाय इक्वेशन. ओके, इक्वेशन आहे तुमचं काय, डेल्टा पी. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे, डेल्टा पी इज इक्वल टू x2 इंटू P10. डेल्टा पी इज इक्वल टू x2 P10. डेल्टा पी काय तुमचा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आहे, x2 काय मोल फ्रॅक्शन आहे, आणि डेल्टा आपलं P10 काय तुमचं, तर वेपर प्रेशर आहे तुमचं, ते काय आहे, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन आहेत. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने हे मुद्दे आहेत. बघा पुढे बघा काय आहे, बॉइलिंग पॉईंट तुमचा कसा इलिव्हेट झालेला आहे त्याचा इथं विचार करू आपण. इथं पुन्हा ती फिगर आहे, फिगर लागते आपल्याला. बघा त्यांनी काय सांगितलं इथं, द इंटरसेक्शन ऑफ द कर्व सी डी, द इंटरसेक्शन ऑफ द कर्व सी डी विथ द लाईन करस्पॉन्डिंग टू 760 mm इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. आता इथं बघा, हा तुमचा, एक मिनटं, 760 mm तुमचं व्हेपर प्रेशर आहे, आणि हा सी डी कर्व जो आहे, त्या सी डी कर्व हा इथं तुमचं ह्या पॉईंटला, सी पॉईंटला काय होतं, इंटरसेक्ट करतात, की जिथं तुमचं जो सोल्युशन असेल तो सोल्युशन बॉईल होईल. म्हणजे तिथं जे काही बॉइलिंग पॉईंट असणार आहे तुमचं, तो टेम्परेचर असणार आहे टी बी. टी बी इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ दॅट सोल्युशन. टी बी इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ दॅट सोल्युशन. हां, टी बी जो आहे तो बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन आहे. ओके, सिमिलरली तशाच पद्धतीने ए बीचा आपण जर विचार केला तो सुद्धा तुमचा इंटरसेक्ट होते 760 mm कुठे एम एममध्ये, तो ए पॉईंटला तो इंटरसेक्ट होते तुमचं, एला तो इंटरसेक्ट होतोय.
त्याच टेम्परेचर जे काही तुमचं ते टेम्परेचर काय तुमचं तर डेल्टा आपलं सॉरी TB0 आहे. काय तो TB0 आहे. का सांगतो ते लक्षात घ्या. सिमिलर इंटरसेक्शन ऑफ कर्व AB इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. हे बघा दोघं दिसते तुम्हाला इथं. TB कशाचं इंटरसेक्ट TB जे काही बॉइलिंग पॉईंट आहे तो कशाचा आहे सोल्युशनचा आहे. जिथं तुमचं 760 mmHgला C पॉईंटला तो इंटरसेक्ट होते आणि AB कर्व हा तुमचा A पॉईंटला जे काही टेम्परेचर आहे काय तुमचा डेल्टा TB0 याला तो आहे ते इंटरसेक्ट करते ते बॉइलिंग पॉईंट तुमचं सॉल्व्हंटचं आहे. म्हणजे इथं तुमच्या लक्षात येत आहेत की कमी टेम्परेचरला तुमचं सॉल्व्हंट बॉईल होतं आहे आणि जास्त टेम्परेचरला सोल्युशन बॉईल होतं. हे इथून क्लिअर होते तुम्हाला फिगरवरनं क्लिअर होते. इट इज क्लिअर फ्रॉम द फिगर दॅट बॉइलिंग पॉईंट TB ऑफ द सोल्युशन इज हायर दॅन दॅट ऑफ द प्युअर सॉल्व्हंट. म्हणजे ह्या फिगरवरनं तुम्हाला क्लिअर होते. फिगर सगळं काही सांगून देते तुम्हाला की जो काही TB आहे TB इज द ग्रेटर दॅन द TB0. म्हणजे इथं तुमचं बॉइलिंग पॉईंटमध्ये काय झालं ते इव्हॅल्युएशन झालं इव्हॅल्युएशन म्हणतो मी इलिव्हेशन झालेलं काय झालेलं ते इलिव्हेशन झालेलं आहे सोल्युशनच्या सॉल्व्हंटपेक्षा. ओके. देन ॲट द बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड इट्स वेपर प्रेशर इज इक्वल टू 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आपल्याला माहिती आहे काय सांगितलं आपण तिथं की ओपन वेसल कंटेनरमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो असं कन्सिडर करू. तर त्यावेळेस जे काही वेपर प्रेशर आहे ते वेपर प्रेशर तुमचं इक्वल टू असलं पाहिजे अप्लाइड वेपर प्रेशरच्या. म्हणजेच काय तुमचं अप्लाइड वेपर प्रेशर फॉर ओपन कंटेनर इज 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर त्याचे इक्वल टू असलं पाहिजे. आता जर इथं आपण नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड केलेलं आहे इन ऑर्डर टू रिच बॉइलिंग पॉईंट द सोल्युशन अँड सॉल्व्हंट मस्ट बी heated to the temperature at which their respective vapor pressure attain 1 atmospheric pressure. तुमचं ते सोल्युशन असेल किंवा सॉल्व्हंट असेल यांना आपल्याला हीटिंग द्यावं लागणार आहे. कुठपर्यंत हीटिंग द्यावं लागणार आहे की जोपर्यंत त्यांचे वेपर प्रेशर हे 1 ॲटमॉस्फेरिक वेपर प्रेशर हे अटेंड करत नाही तोपर्यंत आपल्याला त्यांना हीटिंग करावं लागणार आहे. आपल्याला माहिती आहे की सॉल्व्हंटमध्ये आपण जर सोल्यूट ॲड केला तर त्याच्या वेपर प्रेशर ह्या लोअर डाऊन होत आहेत. मग त्या लोअर डाऊन होत आहेत तर याचा अर्थ काय आहे की तिथपर्यंत पोहोचायला पुढच्या गोष्टी व्हायला तिथं अजून हीटिंग जास्त लागणार आहे. मग हीटिंग जास्त लागणार आहे ऑब्व्हियसली तुमचं जो काही बॉइलिंग पॉईंट सोल्युशनचा आहे तो वाढणार आहे सॉल्व्हंटपेक्षा. बघा काय सांगितलं त्यांनी ॲट एनी गिवन टेम्परेचर वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज लोअर दॅन दॅट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. हे आपण ऑलरेडी लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरमध्ये बघितलेलं आहे. म्हणून सांगतो की लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा मुद्दा तुमचा क्लिअर करा. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर जर तुमचा मुद्दा क्लिअर झाला तर तुम्हाला इल्युएशन ऑफ बॉइलिंग पॉईंट समजेल. इल्युएशन बॉइलिंग पॉईंट समजलं तुम्हाला तर डिफर्शन ऑफ फ्रीजिंग पॉईंट तुम्हाला सहज समजेल. हे तिघं जे आहे ते एकमेकांवरती लिंक आहे. ॲक्च्युली ऑस्मोटिक प्रेशरसुद्धा लिंक आहे पण ऑस्मोटिक प्रेशरमध्ये थोडेसे कन्सेप्ट वेगळे आहेत ते तुम्हाला थोडंसं रिलेटेड बायोलॉजीशी तर त्याच्यामुळे आपण त्याचा थोडासा वेगळा विचार करू तिथं. ओके. पण लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इल्युएशन ऑफ बॉइलिंग पॉईंट आणि डिस्पर्शन ऑफ फ्रीजिंग पॉईंट हे एकमेकांना कनेक्टेड आहेत. एक कन्सिक्वेन्स आहेत त्यांच्यामध्ये छोटे छोटे बदल आहेत ते बदल फक्त तुम्ही लक्षात घ्या याच्यामध्ये. आता काय सांगितलं त्यांनी बघा हेन्स वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन नीड हायर टेम्परेचर टू रिच 1 ॲटमॉस्फेअर दॅन दॅट नीडेड फॉर द वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट. वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंटपेक्षा सोल्युशनचे जे काही वेपर प्रेशर आहेत त्या टेम्परेचरला पोहोचायला आपल्याला जास्त टेम्परेचर लागणार आहेत 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर अटेंड करायला. ओके. In other words, the solution must be heated to higher temperature. In other words, the solution must be heated to higher temperature to cause it boil than pure solvent. म्हणजे बॉईल होण्यासाठी सोल्युशनला बॉईल होण्यासाठी तुम्हाला जास्त टेम्परेचरची गरज आहे. कशापेक्षा जास्त टेम्परेचरची गरज आहे प्युअर सॉल्व्हंटपेक्षा जास्त टेम्परेचरची तुम्हाला तिथं गरज आहे. हा झाला तुमचा इल्युएशन ऑफ बॉइलिंग पॉईंटच्या संदर्भामध्ये किंवा बॉइलिंग पॉईंट इल्युएशनच्या संदर्भामधला हा मुद्दा झाला. आता पुढे याचं रिलेशन जे आहे ते आपल्याला मोलर माससोबत त्याचं रिलेशन आपल्याला इथं बघायचं आहे. तर त्याचं कॉन्सन्ट्रेशनसोबत त्याचं आपल्याला जे काही रिलेशन आहे ते रिलेशन इथं बघायचं आहे. बॉइलिंग पॉईंट इल्युएशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट म्हणजेच काय ते आपल्याला मोलॅलिटीमध्ये आपण त्याला दाखवणार आहोत. मोलॅलिटी नॉट मोलॅरिटीमध्ये आपण इथं विचार करणार आहोत. बघा आपण असं सांगू शकतो की द बॉइलिंग पॉईंट इल्युएशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मोलॅलिटी ऑफ सोल्युशन. इट इज एक्सपेरिमेंटली प्रूव्ह.
It is experimentally proved that the boiling point elevation is directly proportional to the molality of the solution. That means delta TB is directly proportional to M, or we can say delta TB is equal to KB into M, where KB is the proportionality constant, Okay, एक book आपण इथं, where M is the molality of solution and the proportionality constant KB is called, proportionality constant तुमचा KB is called boiling point elevation constant. त्याला काय म्हणतो आपण, याला केबीला काय म्हणतो आपण इथं लक्षात घ्या. केबीला this KB can known as boiling point elevation constant, molar elevation constant or इलिबियोस्कोपिक कॉन्स्टंट. तिघं नाव लक्षात घ्या. तिघं नावांपैकी कोणताही नाव तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. इलिव्हेशन बॉइलिंग पॉईंट कॉन्स्टंट, मोलर इलिव्हेशन कॉन्स्टंट और इलिबियोस्कोपिक कॉन्स्टंट इज KB. हे काय तुमचं इथं प्रॉपर्शनिटी कॉन्स्टंट आहे. तो ॲक्च्युली कसा प्रॉपर्शनिटी कॉन्स्टंट आला, एक्सपेरिमेंटली इट इज प्रूव्ड दॅट delta TB is directly proportional to, that is elevation of boiling point is directly proportional to molality, that is delta TB is equal delta TB is directly proportional to M. But when we remove the proportionality sign, we simplify it, delta TB is equal to KB into molality. Okay, KB is elevioscopic constant, boiling point elevation constant or molar इलिव्हेशन कॉन्स्टंट, असं आपण त्याला म्हणू शकतो. ओके, आता बघा पुढे काय, पुढे याच्यामध्ये आपल्याला इलॅबोरेशन करायचं आहे. मग जर मोलॅलिटी जर 1 असेल, वेन एव्हर मोलॅलिटी 1, देन इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट इज इक्वल टू द इलिव्हेशन बॉइलिंग पॉईंट कॉन्स्टंट, दॅट इज इलिव्हियोस्कोपिक कॉन्स्टंट. इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट इज इक्वल टू इलिव्हियोस्कोपिक constant or molar elevation constant or boiling point elevation constant when molality is 1. मोलॅलिटी तुमची 1 असणार आहे त्यावेळेस. ओके, बघा त्यांनी काय सांगितलं, इलिव्हियोस्कोपिक कॉन्स्टंट इज द बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन प्रोड्युस्ड बाय 1 मोलर सोल्युशन, असं त्याचा अर्थ होतोय. युनिट काय त्याच्यासाठी, तर युनिट आपण बघा, आपल्याला माहिती आहे KB इज इक्वल टू, एक मिनिट याच्यामध्ये गडबड झालेली आहे, ह्या इक्वेशनमध्ये गडबड झालेली आहे, सॉरी. डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू एक मिनिट, असं ते इक्वेशन आहे. त्याच्यामुळे हे इक्वेशन चुकीचं आलेलं आहे. हे इक्वेशन असं पाहिजे, KB इज इक्वल टू डेल्टा TB डिवायडेड बाय M, किंवा मी इथं असं त्याला सांगतो, असं करू शकतो मी त्याला. थोडंसं गडबड झालेली आहे इथं, हे चुकलेलं आहे, जे टाईप झालेलं आहे ते टायपिंग मिस्टेक आहे, ते क्लिअर करा, लिहितानाही क्लिअर करा. KB इज इक्वल टू डेल्टा TB अपॉन M असं पाहिजे. आता केसाठी हा तुमचा टेम्परेचर आहे, डेल्टा TB काय तुमचं टेम्परेचर आहे, तो आपण केल्विनमध्ये दाखवणार. ओके, मोलॅलिटीसाठी काय तुमचं इथं KG पर मोल, युनिट काय तुमचं इथं KG पर मोल असं युनिट आहेत. मग याच्यावरनं काय युनिट येतं ते बघा आपण, KB इज इक्वल टू केल्विन मोल पर KG विच इज इक्वल टू केल्विन KG पर मोल. इथं बऱ्याच वेळेस आपल्याला जे काही सबस्टन्सेस आहेत ते सबस्टन्सेस हे ग्रॅममध्ये दिले जातात. तर ग्रॅममधले याला आपण इथं ह्या KBला आपण ग्रॅममध्ये कन्वर्ट करू शकतो, किंवा जो दिलेला सबस्टन्स आहे त्याला KGमध्ये कन्वर्ट करू शकतो. ते फक्त तुम्हाला न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व करताना ते एक काळजी घ्यायची आहे, दोघं युनिट तुमचे तिथं सारखे असले पाहिजे. क्लिअर, फक्त इथं बघा, इथं जो काही तुमची चूक झालेली आहे, ही माझी चूक झालेली आहे, ती फक्त क्लिअर करा. KB
इज इक्वल टू डेल्टा टी बी डिवायडेड बाय यम पाहिजे तिथं मल्टिप्लिकेशन झालं तर डिवायडेड बाय पाहिजे. इथं लाईन द्यायला मी विसरलो तिथं असे लाईन द्यायला मी विसरलो. फक्त ते नोट्स लिहिताना सुद्धा ते क्लिअर करा. इतकी फक्त एक प्रिंट मिस्टेक टायपिंग मिस्टेक ती माझ्याकडनं राहिलेली आहेत. ओके, पुढे मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम बॉइलिंग पॉईंट इल्युएशन. आपल्याला माहिती आहे डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इंटू यम, हे आपल्याला माहिती आहे. आपण असं म्हणू शकतो की आता सपोज आपण असं कन्सिडर करू की जे सोल्युशन प्रिपेअर करतो आपण त्याच्यामध्ये W2 ग्रॅम सोल्यूट हे W1 ग्रॅम सॉल्व्हंट आपण मिक्स केलेलं आहे. W2 ग्रॅम सोल्यूट डिझॉल्व इन W1 ग्रॅम ऑफ सॉल्व्हंट असं आपण कन्सिडर करू. आपल्याला माहिती आहे मोल्स ऑफ सोल्यूट इन W1 ग्रॅम सॉल्व्हंट इज इक्वल टू W2 अपॉन M2. ॲक्च्युली इथं हा जो काही आहे हा तुमचा N2 आहे. हा काय तुमच्या इथं N2 मोल्स ऑफ सोल्यूट इन W1 ग्रॅम ऑफ सॉल्व्हंट म्हणजे सोल्युशनमध्ये. तर किती तुमचं ते W2 अपॉन M2 W2 अपॉन N2 इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे ना N2 इज इक्वल टू W2 अपॉन M2 आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. आपण मागच्या लेक्चरला त्याच्यावरती डिस्कशन केले. वेअर M2 इज द मोलर मास ऑफ सोल्यूट. मग मास ऑफ सॉल्व्हंट, आता मास ऑफ सॉल्व्हंटचा इथं विचार करायचा. मास ऑफ सॉल्व्हंट काय राहील तुमचा W1 इज इक्वल टू ग्रॅममध्ये दिलेले आपल्याला के जीमध्ये डिवाइड करायचं, त्याला के जीमध्ये त्याला कन्वर्ट करायचं. मी तुम्हाला आधी सांगितलं की आपल्याला बऱ्याच वेळेस सबस्टन्स जे आहेत ते कशामध्ये दिलेलं असते तिथं ग्रॅममध्ये दिलेलं असतात. आणि इल्युएशन ऑफ बॉइलिंग पॉईंट कॉन्स्टंट हा कशामध्ये तुमचा इथं तो आहे केल्विन के जी पर मोल. म्हणून आपल्याला याला के जीमध्ये कन्वर्ट करावं लागेल. कशाला मास ऑफ सॉल्व्हंटला के जीमध्ये कन्वर्ट करावं लागेल. किंवा तुम्ही त्या इल्युएशन ऑफ बॉइलिंग पॉईंट कॉन्स्टंटला तुम्ही ग्रॅममध्ये कन्वर्ट करा. काहीतरी एक तुम्ही केलं तरी काही हरकत नाही आहे. मग इथं काय होतं तुमचं इथं मास ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल टू W1 ग्रॅम हे आपल्याला दिलेलं आहे. W1 ग्रॅम अपॉन 1000 ग्रॅम डिवायडेड बाय के जी. देअरफोर ग्रॅम तुमचं कॅन्सल होईल. काय राहिलं तुमचं इथं के जी वरच्या बाजूला जाईल. W1 अपॉन 1000 इंटू के जी. म्हणजे मी असं म्हणू शकतो याला W1 इंटू 10⁻³ kg असं सुद्धा त्याला म्हणू शकतो. असं सुद्धा ते येऊ शकतं तुमचं. राईट, लक्षात घ्या, काही फारसं अवघड नाही आहे. पुढे मोलॅलिटी काय आपल्याला माहिती आहे. काय मोलॅलिटी, तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्व्हंट इन के जी. आपल्याला के जीमध्ये सॉल्व्हंट लागत होतं ते इथं घ्या. आपल्याला आपण मोल्स ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट केलं. काय तुमचं W2 अपॉन M2 म्हणजे तुमचं काय आलं इथं W1 अपॉन 1000 kg विच इज इक्वल टू 1000. आता 1000 वरच्या बाजूला गेलं थोडंसं, हे जे काही आहेत हे शिफ्ट झालं इनवर्स होईल. हे ॲक्च्युली W2 अपॉन M2 इंटू 1000 डिवायडेड बाय W1 असं ते येणार आहे. म्हणजे इथं काय घेतली त्याने 1000 W2 अपॉन M2 इंटू W1 मोल पर के जी. इट इज द मोलॅरिटी ओके ऑफ द सोल्युशन. मग ही जी काही व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनमध्ये पुटअप करू. डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इंटू यम. त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू पुटअप करू. काय आलं तुमचं डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी 1000 W2 M2 W1. ओके, आपल्याला जर के बीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची किंवा M2 कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण M2 सहज कॅल्क्युलेट करू शकतो याच्यावरनं. M2 इज इक्वल टू के बी इंटू 1000 W2 अपॉन डेल्टा टी बी W1. अशा पद्धतीने हे जे काही आहे आपण इथं M2ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. इथं तो आपला पॉईंट संपतोय. यात काही अडचण असेल, काही शंका असेल, मला तुम्ही बिंदास कॉल करा, बिंदास विचारा. तुम्ही काही अडचण असेल, काही एक प्रॉब्लेम नाही आहे.
तुमच्यासाठीच आहे मी. कॉलेज सुरू होण्याच्या संदर्भातले निर्णय काय आहेत ते तुम्हाला लवकरच तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कळवलं जातील. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या. पुढचा पॉईंट जो आहे आपला तो आहे डिस्पर्शन ऑफ फ्रीजिंग पॉईंट. तो आपण पुढच्या लेक्चरला डिस्कशन करू. ओके. हॅव अ नाईस डे.